नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र शासनानं 50% पदभरतीचा निर्णय घेतलेला आहे. तो आपल्यासाठी नक्कीच दिलासादायक आहे. तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केली तर करून घ्या. तलाठी असेल, लिपिक असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल आणि आता होणारी जी काय पोलीस भरती आहे ह्याच्यासाठी जो अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे त्याच्यामध्ये गणित असेल, बुद्धिमत्ता आहे, मराठी आहे, ह्याच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही माझं चॅनल पाहत राहा, म्हणजे तुमची तयारी अजून चांगल्या प्रकारे होईल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहेत त्याचं तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण विसर्ग संधी म्हणजे काय हे पाहणार आहोत. ह्याच्या अगोदरचे मी संधीवर 3 व्हिडिओ तयार केलेत, ते तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला संधी हा जो घटक आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे समजेल आणि मी ते सोप्यात सोपं कसं करून तुम्हाला सांगता येईल ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर का समजत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा, म्हणजेच तुम्हाला ते संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होईल. तर आज आपण विसर्ग संधी आणि विसर्ग संधी म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर बघा, विसर्ग संधीमध्ये जे काय प्रश्न येतात ते विद्यार्थ्याला बऱ्याच वेळेस कन्फ्यूज करतात, संभ्रमात टाकणारे असतात आणि आपल्या हातातले मार्क असून सुद्धा आपण त्या ठिकाणी चुकतो, आपले मार्क जातात. तर विसर्ग संधी आज आपण सोप्यात सोप्या पद्धतीनं आणि तुमच्या लक्षात राहण्यासाठी कशी चांगल्या प्रकारे ते समजून देता येईल, घेता येईल हे आपण आज पाहणार आहोत. विसर्ग संधी. आता बघा, विसर्ग संधी, विसर्गामध्ये जो काय हा विसर्ग आहे त्याच्यामध्ये जर स्वर किंवा व्यंजन मिसळले तर होणारी संधी ही विसर्ग संधी असते. म्हणजेच विसर्ग अधिक स्वर किंवा व्यंजन बरोबर विसर्ग संधी. उदाहरण त्याचं आपल्याला पाहता येईल. तप अधिक धन काय संधी होईल? तपोधन. किंवा दु अधिक आत्मा बरोबर दुरात्मा. म्हणजेच विसर्गाच्या पुढं जो कोणता शब्द येईल त्यातला पहिला वर्ण व्यंजन असो किंवा स्वर असो त्याच्यापासून जी संधी होती त्याला म्हणायचं विसर्ग संधी. समजलं? आता ह्या विसर्ग संधीचे काय प्रकार आहेत किंवा विसर्ग संधी कोणत्या नियमानुसार होते ते आपण पुढे पाहूया. विसर्ग संधीचा पहिला प्रकार किंवा पहिला नियम आहे विसर्ग उकार संधी. आता ह्याची काय उदाहरणं आहेत, त्या उदाहरणाद्वारे आपण विसर्ग उकार संधी स्पष्ट करून घेऊया किंवा समजून घेऊया. आता यश हा जो शब्द आहे त्याच्या शेवटचा वर्ण श, यश, श मध्ये अ आहे बरोबर. या श मध्ये अ हा स्वर आहे. तसंच न मध्ये बी आहे, ज मध्ये बी आहे, प मध्ये बी आहे आणि य मध्ये पण आहे. अ हा स्वर आहे. आता विसर्गाच्या पाठीमागच्या वर्णामध्ये जर अ हा स्वर असेल तर आणि पुढचा जो शब्द आहे त्याच्यातला पहिला वर्ण जर मृदू असेल, क ख ग ग ह्याच्यामध्ये हे ग घ ज झ ड ढ न त थ ब भ म ल व य र ल व अ इ म हे मृदू वर्ण आहेत आणि हे कठोर आहेत, कारण हे उच्चारानं आखूड आहेत, सौम्य आहेत. य र ल व
अ इ उ हे स्वर सुद्धा मृदू आहेत. तर काय म्हणताय बघा, विसर्ग उकार संधीचा नियम, जर का विसर्गाच्या पाठीमागच्या वर्णामध्ये जर अ हा स्वर येत असेल आणि पुढच्या शब्दामध्ये पहिला वर्ण जर मृदू व्यंजन येत असेल तर विसर्गाच्या लोप होऊन किंवा विसर्गाऐवजी उ हा स्वर घ्यायचा. नियमच आहे तो, उ हा स्वर घ्यायचा. म्हणजेच या विसर्गाऐवजी उ हा स्वर येतो. अ आणि उ बरोबर होतो ओ. आणि हा जो ओ झालेला आहे तो विसर्गाच्या पाठीमागच्या वर्णामध्ये मिसळायचा. म्हणजे स च काय झालं शो, न च नो, ज च जो, प च पो आणि य च झालं यो. आणि ह्याच्यापासून जी संधी तयार होते किंवा जो शब्द होतो तो होतो यशोधन. मनोरंजन, तेजोनिधी, तपोबल, वयोमान. आता ह्या सर्व शब्दाचं जर आपण निरीक्षण केलं तर 2 नंबरचा जो वर्ण आहे त्याला काना आहे आणि मात्रा आहे. शो, नो, जो, पो, ओ असं जर असेल, परीक्षेमध्ये जर तुम्हाला जर शब्द विचारला आणि हा शब्द कोणत्या संधी प्रकाराचा असेल तर जो संधियुक्त शब्द आहे तो बघून त्याला जर काना असेल आणि मात्रा असेल तर ते उदाहरण झालं विसर्ग उकार संधीचं. लक्षात आलं? म्हणजेच यशोधन जरी शब्द विचारला किंवा ह्या शब्दाची जर फोड कशी करायची तर यश विसर्ग अधिक धन अशी आपल्याला सांगता येईल. म्हणजेच ह्याच्यावर कसाही प्रश्न आला तरी आपल्याला सोडवण्यासाठी सोपं असणार आहे. समजलं? ह्याच्यानंतर आपण पुढचा प्रकार पाहू. पुढचं उदाहरण बघा, दु अधिक जन, नि अधिक विकार, बही अधिक अंग, आयु अधिक वेद, दु अधिक दैव. आता ह्याच्यामध्ये विसर्गाच्या अगोदर जर अ किंवा आ ह्याच्याशिवाय जर दुसरा वर्ण आला तर विसर्गाची संधी होते र. कशी होते बघा, अ किंवा आ शिवाय इथं कोणता आलाय द अधिक उ, उ हा स्वर आलेला. न मध्ये न अधिक ई, ह मध्ये ह अधिक ई, य मध्ये य अधिक उ, द मध्ये द अधिक उ आलेला आहे. म्हणजे हा जो स्वर आहे तो अ किंवा आ ह्याच्याशिवाय जर कुठलाही स्वर आला तर हा जो विसर्ग आहे त्याची संधी होते र. लक्षात घ्या. म्हणून हा जो र आलेला आहे तो विसर्गानंतरचा जो कोणता वर्ण असेल त्याच्यामध्ये मिसळला जातो आणि त्याची संधी अशी होते दुर्जन,
निर्विकार, बहिरंग, आयुर्वेद, दुर्दैव, म्हणजे र हा जे काय पुढचे जे काय मृदू वर्ण आलेले आहेत ज, व, अ, व, द ह्याच्यामध्ये मिसळला जातो आणि त्याच्यावर जो संधियुक्त शब्द आहे त्याच्यावर रकार येतो आणि त्या शब्दाची संधी होते बघा दुर्जन, नि अधिक विकारचा निर्विकार, बही अधिक अंगचं बहिरंग, आयु अधिक वेदचा आयुर्वेद, दु अधिक दैवचं दुर्दैव. समजलं? थोडस याला अपवाद हे दोन शब्द आहेत बघा. आता हा शब्द किंवा ह्या शब्दाची संधी कशी होते बघा. न मध्ये ई आहे, ह्या नी मध्ये पण ई आहे. अ आणि आ शिवाय जर दुसरा स्वर आला तर विसर्गाचं र होतं. पण पुढं पण शब्द पुढचं जे अक्षर आहे ते र न सुरुवात आहे बघा. रस, सॉरी रव अधिक रस. ज्या वेळेस र च्या पुढं र हा वर्ण येत असेल त्यावेळेस काय करायचं, हा जो पहिला र आहे तो लोप पावतो आणि शब्दाची संधी होताना जर तो ऱ्हस्व असेल तर तो होतो दीर्घ, निरव, नीरस. पहिल्या रसला खोडून टाकायचं किंवा त्याचा लोप करायचा आणि ऱ्हस्वाच्या ऐवजी दीर्घ घ्यायचं आणि ती संधी तयार करायची. समजलं? आपण पुढचा नियम पाहू. विसर्ग संधीचा पुढचा नियम आहे. उदाहरण बघूया. रजत अधिक कण, तेज अधिक पुंज, इत अधिक उत्तर, अत अधिक येव. जर का विसर्गाच्या मागच्या वर्णामध्ये जर अ आला असेल आणि विसर्गाच्या पुढचा जो वर्ण जर क, ख, प आणि फ असेल म्हणजे क, ख, प, फ असेल तर विसर्ग तसाच राहतो बघा. रच कण, विसर्गाच्या पाठीमागच्या वर्णामध्ये जर अ आला असेल आणि पुढचा जो वर्ण जर क, ख, प, फ असेल तर विसर्ग आहे तसंच राहतो. तेज, पुंज, तेजपुंज. पण जर का विसर्गाच्या पाठीमागे अ असेल, वर्णामध्ये अ असेल आणि पुढे जर स्वर आला असेल विसर्गाच्या तर विसर्गाचा लोप होतो. इथं अधिक उत्तरचं इथं उत्तर आणि अत येवचं अत येव. हे लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? क, ख, प, फ आणि आला असेल आणि विसर्गाचे जर पाठीमागे जर अ हा स्वर असेल तर विसर्ग तसाच राहतो आणि जर का स्वर आला असेल तर विसर्गाचा लोप होतो. लक्षात आलं? पुढचा नियम समजून घेऊ. पुढची संधी पहा कशी होते. त्याचं उदाहरण बघा. पुर अधिक कार, बहा अधिक कर, नम अधिक कर, श्रेय अधिक कर. जर का ह्या संधीमध्ये जर क्र ची रूपे आली असतील, क्र ची रूपे कर किंवा कार
अशी जर रूपे आली असतील तर विसर्गाचा स होतो आणि हा स पुढच्या वर्णामध्ये मिसळला जातो आणि संधी होते. पुरस्कार. विसर्गाचा लोप झाला किंवा विसर्गाचे स आलं आणि हे स ह्या का मध्ये मिसळलं जातं किंवा काला जोडून येतं. भा अधिक कर्च भास्कर. नम अधिक कारच नमस्कार. श्रेय अधिक कर्च श्रेयस्कर. सोपं आहे. क्र ची जर रूपे आले कर आणि कार तर त्यावेळेस विसर्गाचा स होतो आणि ते पुढच्या वर्णामध्ये मिसळलं जातं आणि संधी होत असते. आज आपण बघा क ख प फ ह्याच्यापासून काय बदल होतो आणि कशी संधी होते पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण च छ ट ठ त थ हे जर शब्द आले तर संधीचा कशी बदलते, संधीचा विकार कसा होतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण विसर्ग संधीचे उकार संधी, र संधी कशी होते त्याच्या पुढचे काही प्रकार पाहिलेले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला हे समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर का तुम्हाला समजत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला ते अधिक अजून चांगल्या प्रकारे समजेल. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.